आणि पुन्हा एकदा अजय टू गणपत. स्वतःचं खातं खोलायचं. संघ एक 2 चेंडूचा खेळ संपल्यावर 1 धाव. आणि आता मात्र अवांतरच्या रूपाने श्रेयंसचा अवांतरच्या रूपाने वाईट. नक्कीच श्रेयंस, थँक्यू. 2 चेंडूंचा खेळ संपला, 2 धावा झालेल्या आहे. महादेव जायंट्स विरुद्ध विल्ला पॅक्स. आता मात्र मिडॉनच्या दिशेने पुश केलेला चेंडू 1 धाव धावून पूर्ण करतात. दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या वाढून होते ती म्हणजे 4 धावा 3 चेंडूंच्या समाप्ती नंतर विल्ला पॅकर्स संघ. अजय टू गणपत आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव असा चेंडू इथे म्हणता येईल. 4 चेंडूंचा खेळ इथे संपताना दिसतो. 4 धावा धावफलकावर लागले बिनबाद बिल्ला पॅकर्सचा संघ. आता पुन्हा एकदा अजय राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय तो म्हणजे गणपत यांच्यासाठी. अजूनही 3 चेंडूंना समोर गेला, 2 धावा पूर्ण केल्या. आता मात्र पुश केला पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने 1 धाव धावून पूर्ण करतात. दुसऱ्या धावेसाठी जातात आणि येस 2 धावा कंप्लीट करतोय. संघाला नेऊन पोहोचवत होतो म्हणजे 6 या धावसंख्येवर 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 6 धावा झाल्या. 3 षटकांचा हा सामना असेल. 6 धावा. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे तो म्हणजे पहिल्या षटकातील अजय यांचा. शेवटचा चेंडू घेऊन येतील ते म्हणजे गणपत यांच्यासाठी अजय. आणि आता मात्र त्रिफळाची बात करतोय तो म्हणजे गणपत यांना मोठा हादरा बसतोय. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये छत्रपती महाराजांचा धन्यवाद. थँक्यू डीजे. नवीन आलेला फलंदाज तो म्हणजे डीपी ब्रदर्स पैकी एक मोस्ट फेमस प्लेअर मीरा भाईंदरमधील धवल पटेल येतोय आता. नॉन स्ट्राईकला असेल आणि नक्कीच एक संथ सुरुवात म्हणायला लागेल बिल्ला पॅकर्स संघाची. नवीन आलेला गोलंदाज तो म्हणजे राकेश येतोय. त्याला सामोरं जाईल तो म्हणजे अक्षय सोनी. 6 धावांची सरासरी उपयुक्त नाही आहे तुमच्या संघाला जर जिंकायचं असेल तर बिल्ला पॅकर्स. पुन्हा एकदा अजय आता कीपर जाऊन फील्ड सेट करताना. महादेव जायंटचा संघ इकडचा मीरा भाईंदरचा संघ असताना सुद्धा त्याच्यामध्ये वसईचे आपल्याला काही फलंदाज आपल्याला गोलंदाज इथे दिसतील म्हणजे मिक्स टाईपची टीम आहे. ओपन पद्धतीचे हे सामने आहेत त्याच्यामुळे पाहायला भेटतं. तर राकेश येतोय तो म्हणजे अक्षय सोनी फेस करेल. दुसरं षटक घेऊन तो म्हणजे महादेव जायंटच्या संघाने. आता मात्र एक चांगला चेंडू पायावर आदळतोय. निर्धाव असा चेंडू. अजून 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू संपलेले आहेत. फक्त 6 धावा. उपयुक्त धावसंख्या नाही आहे बिल्ला पॅकर्स संघाला. पाहूया आता काय करतोय तो म्हणजे अक्षय. एक मोठा फलंदाज. मोठे फटके मारण्याची कुवत त्या फलंदाजामध्ये. आणि आता मात्र पुन्हा एकदा अवांतर. थँक्स श्रेयंस. श्रेयंस यांच्या मार्फत अवांतरचा इशारा. 7 धावा झालेल्या त्या म्हणजे बिल्ला पॅकर्स संघाच्या 1 गडी बाद होणार. नक्कीच हाणामारी करावी लागेल इथे अक्षयाला कारण की अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त 7 धावा धावफलकावर आहेत. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय तो म्हणजे श्रेयंस शाह यांच्या मार्फत. संघाची धावसंख्या वाढून अवांतरच्या रूपाने होते ती म्हणजे 8 धावा. पुन्हा एकदा राकेश आपल्या षटकातील दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील अक्षय सोनीसाठी. आणि आता मात्र मिड ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू 1 धाव धावून पूर्ण करतात. दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. सुनील सिंग तिथे मिड ऑफला तैनात आहेत. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या वाढून येते ती म्हणजे 10 धावा. पुन्हा एकदा
राकेश नक्कीच हाणामारी करावी लागेल इथे अक्षय सोनीला. राकेश पुढचा चेंडू घेऊन अक्षय सोनीसाठी पुन्हा एकदा चेंडू पायावर आढळतोय आणि पंचांकडे दाद मागत आहेत. पंच नॉट आउट घोषित करतायत. नक्कीच बॅटची कड चेंडू घेऊन गेलेला, कारण की इथे लेग बाईस आणि बाईसच्या माध्यमातून रन्स नाही आहेत. नक्कीच बॅटची कडा घेऊन जात असेल चेंडू. संघाची धावसंख्या वाढवून होते म्हणजे 11. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलेला, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. महेश एकनाथ पाटील यांचं इथे आगमन झालेलं. नक्कीच नवघर बॉईज संघातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर राकेश आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन येतील, ते म्हणजे नवीन आलेला फलंदाज धवल पटेल याच्यासाठी. डावखुरा फलंदाज धवल पटेल. 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि एक चांगली धावसंख्या त्यांना उभी करायला लागेल, कारण की समोरचा संघ पण तितकाच तुल्यबळ संघ आहे महादेव जायंट्स. आणि नक्कीच त्यांच्या गोलंदाजांचं इथे मी कौतुक करावं असं वाटतं मला. 9 चेंडूमध्ये फक्त त्यांनी 11 धावा दिलेल्या आहेत. 1 गडी बाद केलेला, तो म्हणजे बिर्ला पॅकर्स संघाचा. पाहूया धवल आणि अक्षय कसा समाचार घेतोय, तो म्हणजे गोलंदाजाचा. राकेश पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट मार धवल पटेल याच्यासाठी. आणि आता मात्र चांगला फटका मिड ऑफच्या दिशेने. 1 धाव धावून पूर्ण करतात. 2 धावा नक्कीच पूर्ण करतील यस, आणि 2 धावांवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या वाढून जाते, ते म्हणजे 13 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील मोठे फटके मारावे लागले, अजूनही एकही मोठा फटका आलेला नाही. आणि नक्कीच मोठे फटके त्यांना मारावे लागतील. अवांतरच्या रूपाने धावसंख्या जास्ती आलेली आहे, त्याच्यामुळे धावसंख्या ती 13 धावा दिसत आहे. 10 चेंडूंचा खेळ इथे संपलेला आहे. 13 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी. आणि आता मात्र मिडॉनच्या दिशेने तटवलेला फटका. 1 धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी घेतले, आरामात दुसरी धाव पूर्ण केली. संघाला नेऊन पोचवले, ते म्हणजे 15 या धावसंख्येवर. धवल खेळतो वैयक्तिक 4 या धावसंख्येवर. अक्षय खेळतो 4 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. 15 धावा झालेल्या आहेत. अजूनही 1 चेंडूंचा खेळ दुसऱ्या षटकातील चालू आहे. राकेश टू धवल. आणि आता मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला मारलेला फटका. 1 धाव धावून पूर्ण केले. 2 धाव धावून पूर्ण केलं आणि तिसऱ्या धावेसाठी हो नाही होणार आणि 2 धावांवर समाधान. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे म्हणताय 17 धावा. 8.5च्या धावगतीने धावसंख्या उभारतोय, तो म्हणजे बिर्ला पॅकर्स संघ. आणि जर अंडरआर्म ओपन जर विचार केला, अंडरआर्म ओपन सामन्यांचा जर विचार केला, तर 17 धावसंख्या ही पुरेशी धावसंख्या नाही आहे. नक्कीच त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत बिर्ला पॅकर्सकडे, मात्र 17 धावसंख्या ही पुरेशी धावसंख्या नसेल नक्कीच. आणि नक्कीच आता शेवटचं षटक घेऊन येतील ते काश्मीरा परिसरातील एक तुम्हारी जानिसारी और वफादारी से बेहद खुश हैं, इसीलिए हम तुम्हें कोंढाना का किलेदार बनाएंगे. नक्कीच. थँक्यू डीजे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. नक्कीच हाणामारी करावी लागणार इथे बिर्ला पॅकर्स संघाला. नवीन आलेले गोलंदाज काश्मीरा पट्ट्यातील एक चांगला ऑलराऊंडर म्हणू शकतो अविनाश लोंढे उर्फ अव्या येतोय. नक्कीच धवलला आणि अक्षय सोनीला इथे जर जिंकायचं असेल, नक्कीच एक चांगली धावसंख्या शेवटच्या षटकामध्ये उभारावी लागणार आहे. नक्कीच पहिला चेंडू घेऊन येतील तो म्हणजे अविनाश टू अक्षय सोनी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू गॅप मध्ये आणि नक्कीच प्लेअरच्या डोक्यावर चांगलं बॅकअप केलेलं आहे. तिकडे किरण यांनी चांगलं बॅकअप केलेलं आणि 2 धावांवरच समाधान मानायला लागते. 19 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, कन्वर्ट नाही करू शकला अक्षय सोनी. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील इकडे अक्षय सोनीला. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला फटका आणि पुन्हा एकदा गॅपमध्ये आणि पुन्हा एकदा मिसफील्ड. आणि नक्कीच या वेळेला 4 धावा मिळतील अक्षय सोनी.
पहिला मोठा फटका येतोय तो म्हणजे बिर्ला पॅकर्स संघासाठी. धावसंख्या वाढून जाते म्हणजे 23 धावा, एक गडी बाद होणार आणि नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. थँक्यू डीजे. तर पुढील सामन्यासाठी मी विनंती करतो टफ ॲडिक्ट्स आणि जय गणेश मिठागर या इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होणार आहे. तर तुम्ही दोन्ही संघांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं. इनिंग्स ब्रेकमध्ये तुमचा टॉस होणार आहे. जय गणेश मिठागर वर्सेस टफ ॲडिक्ट. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन धावसंख्या ती म्हणजे 23 धावा. आणि पुन्हा एकदा एक मोठा फटका आणि आता मात्र बाबू कॉमेंट्री करतो रे. हॅलो हा बाबू कॉमेंट्री करतो मी. आलेत का ते बघ ना मला काय एक मोठा फटका मारताना इथे बाद होतोय. तर मी विनंती करतो टफ एडिक्ट संघाला आणि जय गणेश मिठागर संघाला आणि टफ एडिक्ट्स माझ्या जाणकारीनुसार सगळ्यात मोठा संघ आहे टफ एडिक्ट्स. मुंबई परिसरातील टफ मधील सगळ्यात मोठा संघ आहे तो म्हणजे टफ एडिक्ट. तर मी विजय मोजार टफ एडिक्ट संघाचे ओनर विजय मोजार सरांना मी विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आणि आमच्या स्टेजची शोभा वाढवायची आहे. टफ एडिक्ट संघाचे ओनर श्री विजय मोजार सर यांना मी विनंती करतो लवकरात लवकर तुम्ही स्टेजवर यायचं आणि स्टेजची शोभा वाढवायची आहे. तर नक्कीच तिसऱ्या चेंडूवर एक मोठा हादरा. पिकली बागचा पिकला नाही तो बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्षे थांबा. थँक्यू डीजी थँक्यू. तर मी विजय मोजार सरांना विनंती करतो का तुम्ही लवकरात लवकर स्टेजवर येऊन शोभा वाढवायची. तुम्ही स्टेजची नक्कीच एक टफ एडिक्स टफ क्रिकेटमधील सगळ्यात मोठा संघ आहे तो म्हणजे मुंबई परिसरातील. पुढचा चेंडू आणि आता मात्र शिवम शुक्लानी येऊन पहिलाच षटकार ठोकलेला आहे. तर विजय मोजार सरांना मी विनंती करतो सर कृपया तुम्ही स्टेजवर येऊन स्टेजची शोभा वाढवायची आहे सर. थँक्स फॉर कमिंग सर. मीरा भाईंदरमध्ये तुमचं स्वागत आहे सर. स्टेजची शोभा वाढवायची आहे सर. थँक्स अ लॉट. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या वाढून झालेली ती म्हणजे 29 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शिवम शुक्ला एक चांगला ऑलराऊंडर मीरा भाईंदर परिसरातील आपल्या समोर दिसतोय. अविनाश लोंढे त्याला सामोरे त्यांनी फुलटस पद्धतीचा चेंडू आणि आता मात्र झेलवाद करतोय तो म्हणजे हरून आणि तिसरा हादरा बसतोय तो म्हणजे बिर्ला पॅकर्स संघाला शेवटचा चेंडू घेऊन. तर विनंती करतोय जय गणेश मिठागर टफ आलेले आहेत. थँक्स अ लॉट. या चेंडूनंतर तुमचा टॉस होणार आहे. नवीन गेलेले फलंदाज ते म्हणजे अभिषेक मंडालिया. तर नक्कीच शेवटचा चेंडू घेऊन येतील ते म्हणजे अविनाश लोंढे. तर मी विनोद गुप्ता यांना विनंती करतोय लवकरात लवकर स्टेजवर यायचं. विनोद गुप्ता. तर विजय मोजार सर टफ एडिक्ट संघाचे ओनर संघ मालक आहेत ते आणि त्यांनी आपल्या स्टेजची मीरा भाईंदरच्या क्रिकेटच्या स्टेजची शोभा त्यांनी वाढवली त्याच्यासाठी आम्ही त्यांचं थँक्स बोलतो. थँक्स अ लॉट सर. शेवटचा चेंडू घेऊन येईल तो म्हणजे अविनाश लोंढे. सामोरं जाईल तो म्हणजे धवल पटेल. 29 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. सामोरं जाईल तो म्हणजे धवल पटेल. नक्कीच एक मोठा फटका यायला हवा आणि आडव्या पलटी मारण्याचा प्रयत्न संजू ठाकूर तिथे 1 धाव धावून पूर्ण केलेल्या. दुसऱ्या धावेसाठी गेलेल्या 2 धावांवर समाधान मानावं लागलं आणि अशा तऱ्हेने पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपतोय. धावसंख्या धावफलकावर लागले 3 गडी बाद 31 धावा 32 धावांचं लक्ष इथे दिलेलं आहे. नाणेफेकीचा कौल तुम्हाला इथे करताना दिसेल ते म्हणजे टर्फ
विजय मोजार सरांना विनंती करतो, तुम्ही तुमचाच संघ आहे, तुम्ही टॉस करून घ्यायचा आहे. जय गणेश मिठागर विरुद्ध मोजार सरांना विनंती करतो, तुम्ही टॉस करून घ्यायचा प्लीज सर. या सर सर दवंडे सरांना विनंती करतो. 3 षटकामध्ये त्यांनी 31 धावांवर रोखले आणि पुढच्या सामन्यांचा मॅन ऑफ द मॅच होतोय, सॉरी माफ करा, टॉस इथे होतोय. टफ एडिक्स संघातर्फे विजय मोजार सर विरुद्ध मिठागर. टफ एडिक्स संघाने नाणेफेक जिंकले. लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा. याच्या पुढील सामना त्यांचा असेल टफ एडिक्स वर्सेस. येस सर, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्स फॉर कमिंग सर. आणि नक्कीच ते स्वतः खेळताना इन ॲक्शन आपल्याला दिसणार आहे. तिकडे टॉस उडवलेला आहे, त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि नक्कीच इन ॲक्शन आपल्याला विजय मोजर सर दिसणार आहेत. तर विनंती करतो लवकरात लवकर त्यांनी क्षेत्ररक्षण लावायचं आहे. बिल्ला पॅकर संघाने 3 षटकांमध्ये 32 धावांचं आव्हान. एक स्टार सर्ड संघ आहे. तीन षटक मला पण तर लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. आम्हाला पुढे अजूनही 5 सामने खेळवायचे आहेत. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं विनंती करतोय ते म्हणजे बिल्ला पॅकर संघांना. 3 षटकांचा समाप्तीनंतर 32 धावांचं लक्ष दिलेलं आहे ते म्हणजे महादेव जायंट संघांना. महादेव जायंट तर्फे आपल्याला दिसतील ओपनिंगचे फलंदाज असते म्हणजे राकेश आणि सुनील सिंग आणि नक्कीच मोठे गोलंदाज आपल्याला या सामन्यात बघूया. 32 धावां करण्यापासून त्यांना रोखतायत की स्ट्राईकवर जातील ते म्हणजे राकेश आणि नॉन स्ट्राईकला असतील ते म्हणजे सुनील सिंग. आणि विनंती आहे, इट्स अ रिक्वेस्ट श्रेयंस, लवकरात लवकर तुम्ही सामना चालू करून घ्यायचा आहे. टीम मीटिंग्स भरपूर होत आहेत. इट्स अ रिक्वेस्ट प्लीज. ही हरली ग्रेट मराठ गेली बाहेर. भाईंदरपाडा विरुद्ध ही आहे तलाव रोड बॉईज. साहिल सर बॉलर केवढे बॉलर आहेत. अभिषेक मंडळी हॅलो. तर नक्कीच इथे सामन्याला सुरुवात होते. 32 धावांचं लक्ष गाठायचं 10.66च्या सरासरीनी ते म्हणजे महादेव जायंट संघाला सलामीला आलेला फलंदाज आहेत ते म्हणजे राकेश आणि नॉन स्ट्राईकवर आपल्याला दिसतोय तो म्हणजे सुनील सिंग. बिल्ला पॅकर्स संघातर्फे वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन म्हणजे गोरदेव गावातील एक नावाजलेला ऑलराऊंडर साहिल पाटील उर्फ पट्टा. पाहूया आपल्या संघासाठी एक चांगली सुरुवात करून देऊ शकतो का, कारण 32 धावांचं एक माफक आव्हान त्यांनी ठेवलेलं आहे. गोलंदाजी चांगली करावी लागेल. पुन्हा एकदा साहिल पट्टा आपल्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर गडीबाद करतोय म्हणजे साहिल पाटील. एक 360 डायल मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता राकेशचा.
आमचा राजू दादा. थँक्यू व्हेरी मच डीजे. नवीन आलेला फलंदाज, एक आक्रमक टॅलेंटेड फलंदाज जैनम शाह येतोय. 0 धाव्यावर पहिला हादरा बसला तो म्हणजे महादेव जायंट्स या संघाला. हॅलो 0 धाव्यावर पहिला हादरा बसतोय तो म्हणजे महादेव जायंट्स या संघाला. राकेश आपलं खातही न खोलता बाद होतोय आणि आता मात्र एक डावकुरा फलंदाज, एक चांगली रणनीती वापरताना दिसतोय तो म्हणजे महादेव जायंट संघ. आणि आता येतोय फलंदाजीसाठी जैनम शहा साहिल पट्टासाठी. दुसरा चेंडू घेऊन येतील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो म्हणजे जैनम शहा यासाठी. आणि पुढचा चेंडू चांगला फटका इथे म्हणता येईल आणि नक्कीच यश सोलानी तिकडे आहे. कृपया कॉमेंट्री बॉक्स मधून, माफ करा, खेळाडू कक्षामधून कोणी ओरडायचं नाहीये. आमचे पंच सक्षम आहेत डिसिजन द्यायसाठी. 2 चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू साहिल पट्टा जैनम शाह साठी. 32 धावांचा पाठलाग करताना दिसतोय आपल्याला महादेव जायंट संघ. साहिल पाटील आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन आणि आता मात्र झेल होऊ शकतो आणि अक्षय सोनीने एक सोपा झेल तिथे सोडलेला आहे. चांगल्या फलंदाजाचा एक सोपा झेल अक्षय सोनी तिथे सोड. तीन चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 3 धावा धावफलकावर लागत आहेत. एक गडी बाद झालाय आणि आता मात्र राईट हँडेड सुनील सिंग येतोय स्ट्राईकवर. त्याला सामोरं जाईल तो म्हणजे साहिल पट्टा टू सुनील सिंग. 32 धावांचं आव्हान आहे. पाहूया कसं चेस करतात. त्याला 3 चेंडूंचा खेळ संपलेला. धावसंख्या झालेली ती म्हणजे 3. पुढचा चेंडू त्या मात्र शॉर्ट स्क्वेअरला ढकललेला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे येईपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण करतो म्हणजे सुनील सिंग खातं खोलतो स्वतःच 2 धावेने आणि संघाला नेऊन पोहोचवतो म्हणजे 5 या धावसंख्येवर. एक गडी बाद 5. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पहिलं षटक कार्यरत आहे. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चांगला फ्लेक इथे म्हणता येईल मिडॉनच्या दिशेने. अभिषेक मंडाली आहे तिकडे. 2 धावा काढण्यापासून रोखू शकत नाही. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या झाली ती म्हणजे 7 धावा. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल तो म्हणजे साहिल टू सुनील सिंग. 5 चेंडूंचा खेळ संपलेला. 7 धावा धावफलकावर लागत आहेत. आता मात्र एक चांगला चेंडू पायावर आदळतोय. निर्धाव असा चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा देतोय तो म्हणजे साहिल पाटील आणि धावगती रोखण्या मागे राहत आहे तो म्हणजे संघ महादेव जायंट्स. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 7 धावा धावफलकावर लागत आहेत. अजूनही 2 षटकामध्ये 25 धावांची आवश्यकता आहे आणि चांगला उंचापुरा गोलंदाज अभिषेक मंडाले डावखुरा गोलंदाज आहे. त्याच्या ओव्हर द विकेटने मारा करेल तो म्हणजे अभिषेक मंडालिया. नक्कीच एक मोठा सामना आपल्याला अभिषेक मंडाले आपलं वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं षटक घेऊन 2 षटकात 25 आणि एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धावा पूर्ण करता आणि आता मात्र धावबाद होण्याची संधी होती. मात्र एक खराब थ्रो तिथे दिला होता. शिवम शुक्ला यांनी 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढवून होती ते म्हणजे 9 धावा. 7 चेंडूंचा खेळ इथे संपलेला. अजूनही राहिलेल्या 11 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. आता मात्र अवांतर चेंडू. यस थँक्स टेन्स
10 धावा झाल्या. दुहेरी आकडेमध्ये मजल मारतो तो म्हणजे महादेव जायंट्स हा संघ. धाव संख्या म्हणजे 10 धावा, एक गडी बाद होणार. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र एक सोपा झेल घेतो तिकडे साहिल पाटील. दुसरा हादरा बसतोय महादेव जायंट संघाला. Armupia. थँक्यू डीजे. 2 चेंडूंचा खेळ संपला. दुसरा हादरा बसलाय तो म्हणजे महादेव जायंट संघाला. जैनम बाद झाला 5 धावा करून. अजूनही 22 धावांचं लक्ष गाठायचं आहे ते म्हणजे 10 चेंडूमध्ये. नवीन गेलेला फलंदाज नॉन स्ट्राईकवर आपल्याला दिसेल तो म्हणजे किरण अभिषेक मंडालिया. आपल्या षटकातील तिसरा चेंडू टाकताना इथे आपल्याला दिसेल तो सुनील सिंग. अजूनही 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. एक चांगला समतोल असा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय नक्कीच. आणि आता मात्र कव्हर्सच्या दिशेने तटवलेला चेंडू, 1 धाव धावून पूर्ण केलं. मोहित तिथे आहेत आणि 2 धावांपासून रोखू शकत नाहीयेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढून येते ती म्हणजे 12 धावा. चौथा चेंडू घेऊन येतील आणि आता मात्र एक चांगला चेंडू फ्लिक केलेला शॉर्ट स्क्वेअर लेगला. शिवम शुक्ला भरपूर लांब तिकडे दिसत. 3 धावा धावून पूर्ण करतात आणि एक खराब थ्रो सुद्धा देतात. 3 धावांनी धावून संख्या वाढवून येते ती म्हणजे 15 धावा. आठ चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. किरण पहिल्यांदाच फेस करेल तो म्हणजे अभिषेक मंडाले. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतील. महादेव जायंट संघाला जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे आणि नक्कीच टीम मीटिंग्स कमी करायचे आहेत. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. 8 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. अभिषेक मंडालिया चांगला गोलंदाज आहे. नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल जर त्यांना त्यांच्या संघाला जिंकवायचं असेल तर. आणि नक्कीच स्ट्राईकवर असतील किरण आणि सुनील सिंग एक चांगली कामगिरी करताना दुहेरी तिहेरी धावेनी टार्गेटच्या जवळ पोहोचताना आपल्याला दिसतात. आणि पुन्हा एकदा किरण यांचा स्वीप केलेला चेंडू, 1 धाव धावून पूर्ण केल्यात. गणपतीचे क्षेत्ररक्षक 2 धावा धावून पूर्ण करतायत. 3ऱ्या धावेसाठी पुन्हा जात आहेत आणि नक्कीच एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुनील सिंग यांच्या मार्फत धावसंख्या वाढीन होते ती म्हणजे 18 धावा. 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता. अभिषेक मंडाले आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आता मात्र मिड ऑफला मारलेला आहे आणि शिवम शुक्ला याला चेंडू सोडत नाहीये. 2 धावा धावून पूर्ण करतो. षटक संपते दुसरं. धावसंख्या ती म्हणजे 6 चेंडू आणि 12 धावा. यस डीजे. दूसरे के प्यार में गिरने से तुझे बचा रहा हूँ. सब मुझे भाव तेरी फिर भी सबको हटा रहा हूँ. तेरे बारे में सबको अच्छी बातें बता रहा हूँ. तेरे लिए मम्मी डैडी को मैं खत्म मना रहा हूँ. मतलब मेरी जोड़ी हटा रहा हूँ. तुझे बॉडी पसंद है, मैं हल्दी खाने जमा रहा हूँ. सुनने में आया है तू लंदन में रहती है. अब भी जाके पहली टिकट कटा रहा हूँ. थँक्यू डीजे. 6 चेंडू 12 धावा. गोलंदाज आलेला नवीन तो म्हणजे जावेद मोहम्मद. मीरा रोड परिसरातील एक नावाजलेला गोलंदाज, लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. 6 चेंडू 12 धावा. सुनील आणि किरण पाहूया टार्गेट कसं चेस करतात ते. नक्कीच जावेद पहिला चेंडू आणि यॉर्क पद्धतीचा चेंडू, 1 धाव मिळत. एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. जावेद मोहम्मद आपल्या यॉर्कर्ससाठी फेमस आहेत. ते नक्कीच इथे संघाला जिंकवण्यासाठी एक मोठा वाटा त्यांना इथे उभा राहावा लागेल. नक्कीच दुसरा चेंडू घेऊन येतील सुनील सिंग यांच्यासाठी आणि पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि एज लागलेले. 1 धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी गेले आणि 3ऱ्या धावेसाठी जात आहेत. नक्कीच इथे धावबाद होण्याची संधी असेल.
2 धावून पूर्ण केले सुनील सिंग यांनी आणि संघाला नेऊन पोहोचवले ते म्हणजे 23 या धावसंख्येवर 4 चेंडू आणि 9 धावा अजून गाठायचे आहेत. जावेद मोहम्मद आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन आता पुन्हा वाईड पद्धतीचा चेंडू नक्कीच हाताळताना इथे दिसतोय. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची आवश्यकता, 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे बिल्ला माफ करा महादेव जॉईंट संघाला. एक सुनील सिंग आपल्या संघासाठी एक उपयुक्त खेळी करताना आपल्याला दिसत आहे. 4 चेंडू 8 धावा आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव धावून पूर्ण करतात, दुसऱ्या धावेसाठी सरळ जात आहे. अक्षय सोनी एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करताना आपल्याला चांगलं थ्रोबॅक करतोय. 2 धावांवर समाधान मानावं लागतं. 3 चेंडू 6 धावा कंपल्सरी चेसिंग लक्षात ठेवायचं. 3 चेंडू मध्ये 6 धावा कराव्याच लागणार आहेत तुम्हाला. 3 चेंडू मध्ये 6 धावा एक रोमांचक असा सामना आपल्याला समोर पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल करतोय अक्षय सोनी. पुन्हा एकदा डीपला जातोय. शॉट मिड विकेटला तुम्ही पाहू शकता. मोहित पाटीलला शॉट स्क्वेअर लेगला तुम्ही पाहू शकता. गणपतला 3 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. 1 धाव धावून पूर्ण करतात. दुसऱ्या चेंडूसाठी जात आहेत आणि यस नक्कीच बाद होतोय तिथे सुनील सिंग. धवल पटेल एक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, कारण की उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ते फेमस होतात तसे. सात चेंडूंचा सामना केला होता. 12 धावा एक उपयुक्त खेळी सुनील सिंग धाववाद पद्धतीने बाद झाले आणि एक क्रुशियल टायमाला क्रुशियल विकेट असं मी म्हणू शकतो. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 धावांची आवश्यकता आहे. जावेद मोहम्मद एक अस्त्र, एक क्षेपणास्त्र, यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि नवीन आलेला फलंदाज म्हणजे अप्पू. आणि चेसिंग कंपल्सरी आहेत. 2 चेंडू 5 धावा आणि क्षेपणास्त्र वापरताना दिसतात. आपलं सगळ्यात मोठं क्षेपणास्त्र ते म्हणजे यॉर्कर पद्धतीचे चेंडू इथे हाताळताना दिसतोय जावेद मोहम्मद. 2 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचे चेंडू आणि आता मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण मोहित यांच्या मार्फत. 1 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. एक चांगला सामना आणि नक्कीच 1 चेंडू मध्ये 4 धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग आहे सर. शेवटचा चेंडू घेऊन येतील तो म्हणजे जावेद मोहम्मद. समोर जाईल किरण. 1 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे महादेव जॉईंट्स या संघाला. पाहूया किरण यांना नक्कीच एक मोठा फटका मारावा लागेल. जावेद यांना एक नक्कीच मोठा चेंडू टाकावा लागेल. आतापर्यंतच्या षटकातला 1 चेंडू 4 धावा. आणि आता मात्र वाईट हाताळतो ना दिसतोय आपल्याला. आता मात्र वाईट चेंडू हाताने दिसत. जावेद मोहम्मद एक चुकी करतात. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू आणि 3 धावा. पाहूया. 1 चेंडू मध्ये 3 धावा. किरण यांना नक्कीच एक मोठा फटका मारावा लागेल. 1 चेंडू आणि 3 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा जावेद आणि आता मात्र स्वीप केलेला चेंडू. 1 धाव धावून पूर्ण करताय आणि आता मात्र आणि येस इथे बिल्ला पॅकर संघ बिल्ला पॅकर संघ 1 धाव. नक्कीच एक हर्षन मौला के ओनर बिल्ला पॅकर खुश होते.
तर विनंती करतोय टफ एडिक संघाला त्यांनी ग्राउंड